रावस मोठी कापलेली आणि घोळ मासू, फ्रेश भाजी सगळे किलोला किती जुळले का लाखाचे म्हणतो, लाखाचे वगैरे किलो ऐकली होती पण अवघ्या 150 मोठ्या डोळ्याची कालवं. कालवांचा कसं आहे पिशवी? हापूस आंबे अडकोचे. हो सुंदर वास. 450 रुपयाला प्रॉन्स किलो, गाजर 30 रुपयाला किलो. आता हा जाय बांगडे मांस मांगडे. हो हो खूप मस्त करता. हो खूप चांगलं. धन्यवाद. मायबाप रसिक हो, जय शिवराय. आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत असा. मायबाप रसिक हो, मी ठाणे पश्चिमच्या स्टेशन रोडवर येईल. ह्या स्टेशन रोडवर सकाळी जवळजवळ 4 वाजल्यापासून होलसेल भाजीचो बाजार भरतात. सकाळी 4 वाजल्यापासून मी सकाळी रोज आहे दादोजी कोंडदेवला बॅडमिंटन खेळायला जाते. आता पण मी बॅडमिंटन खेळायला नेलं. आज म्हटलं व्हिडिओ बनवूया. तर बॅडमिंटन खेळायला जाते तेव्हा 5-5:30च्या दरम्यान काही नेहमी गर्दी असते. भरपूर सारे कष्टकरी या बाजारात येतात आपापले वस्तू विकू. ते सकाळी भरपूर काळोख असतात, त्या मुक्तीत मला काही व्हिडिओ करून मिळत नाही. म्हणून आता मी बॅडमिंटन खेळलं आहे आणि आता येलं आहे. आज बघूया ह्या काय काय येईल आता बघूया आणि कसे दर आहेत, होलसेल दर कसे आहेत ते आज आपण जाणून घेऊया. जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो तो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला ठाणे पश्चिमच्या स्टेशन रोडच्या होलसेल बाजारामध्ये जो येता रस्तो तो स्टेशन रोड म्हणजे स्टेशनवर येणारा हो सरळ रस्तो जो आणि ह्या बाजूला जाता दादोजी कोंडदेवला जो रस्ता दादोजी कोंडदेवला जातो. अशा ह्या रस्त्यावरती स्टेशन रोडच्या रस्त्यावरती मोठं बाजार भरतात. आता आपण सुरुवातीपासूनच बघूया. हे आपले कष्टकरी चहाची पाती घेऊन येणे म्हणजे चहाची पाती घातल्यानंतर चहा आयुर्वेदिक चहा होता अशी पाती. कशी ताई ही चहाची पाती? 20 रुपयाला केवढी तरी मोठी जुडी आहे चहाच्या पातीची. बाजू फुलासुद्धा आजोबा फुलांना घेऊन बसले. ताई कुठून आला तुम्ही? हो ना, म्हणजे ठाण्याच्याच आहे जवळ. हां तिथून हे कष्टकरी आमचे कष्टकरी ज्या भगिनी आहेत ते आले इलेले आहेत. त्यांच्याकडे ही त्यांच्या केळीची पण केळी आहेत ना. हां ही केळी कच्ची केळी आहेत आणि ही पिकलेली केळी आहे. दादा बघा मस्त गेटअपची आपल्या. आणि नेहमी सकाळी मी बघतोय 5:30 वाजता सुद्धा आहे म्हणजे 5 वाजल्यापासून बसलेलं असतं. त्याच्या अगोदरच ना किती वाजता येतो तुम्ही? 4:30 पासून बसलेले असतात. काय डझन आहेत केळ्याचा दर काय आज? कशी डझन आहे? 70 आहे, 60 आहेत. 70 आणि 60 ही सगळी वसईवरून आणता ना केळी? सगळी वसईची केळी, गावठी केळी एकदम मस्तपैकी. आता आणखी पुढे जाऊया. वेगवेगळे भाजीचे प्रकार बघून मिळतात. ही एक नवीन भाजी आहे काहीतरी म्हणतात ते काय म्हणतात त्याला काय म्हणतात? ब्रोकोली. ब्रोकोली म्हणून या भाजीचा प्रकार आहे. कशी आहे ती? काय काय किंमत आहे? 30 रुपयाला एक आहे. म्हणजे छानपैकी हा प्रकार आहे भाजीचो. पपई आहेत, त्याच्यानंतर बरेचशी मोसंबी वगैरे आहेत. आणि आता हो बाजार जो तो होलसेल असल्यामुळे ह्या बाजारात भरपूर साऱ्या गोष्टी असतात, ढीग असतात सकाळी. आता हे कोथिंबिरीचे जुडी आहेत, त्याचप्रमाणे मेथीची भाजी. कशी जातात कोथिंबिरीची जुडी आज? कशी जुडी आज? 20 रुपयाला. सगळं 20 रुपये. होलसेल मार्केट असल्यामुळे भाजीपाल्याचं सगळं स्वस्त असतं. हा यूट्यूब चॅनल. तर ह्या बाजारात भरपूर सारं भाजीचे प्रकार बघून मिळतात होता. आणि विशेष म्हणजे काय की जरा स्वस्त असतं असं म्हणतात. तर भरपूर ठाण्याचे लोक ह्या बाजारात सकाळपासून येतात. म्हणजे 5 वाजल्यापासून ह्या बाजारात गर्दी असतात. आता हे कोबी, फ्लावर, त्याचप्रमाणे बाजूक कोथिंबीर आणि मेथी असे सगळे प्रकार आहेत भाजीचे. काकडी, गाजर, बीट वगैरे आहेत, दुधी मस्तपैकी असं सुंदर असं हो बाजार आहे. ठाण्याचं लांबच्या लांब बऱ्याचपैकी म्हणजे खूप लांबपर्यंत हो बाजार भरता भाजीचो. फळावर पण भरपूर प्रमाणात. आणि आज मला पहिलो महिनो चालू हा फेब्रुवारी चालू झालो आणि आंबो बाजारात इलेलो असा हो. म्हणजे हापूस आंब्यासारखा सुंदर आंब्याचं फळ दिसतं. बघूया आता लवकर आला आंबा. लवकर एकदम. आता पूर्ण सीजन चालू आहे. 12 महिने आजकाल आंबा असतो ना. कलमीच्या झाडं पूर्ण औषध मारून सगळं चालू असतं. पण आता गोड पण येतो आंबे. हो आता चांगला आंबा येईल फेब्रुवारी मार्च पासून. हे 200 रुपये किलो आहे. कसं आंबा डझन? कसा डझन आहे? त्याच्या किलोवरती टाकलं ते. कसं किलो? किती? 180 160 पर्यंत. 180 रुपये किलो आंबे. मस्त पिकलेली फळ आहे, एकदम छान आहे, टेस्टी असं. स्मेल पण चांगलं येतात, वास पण भारी आंबा आहे. हापूस आंब्यावरच येतो. हो सुंदर वास आहे. सफरचंद वगैरे सगळी फळावर. रामफळ आता भरपूर बाजारामध्ये असतात. रामफळ पण भरपूर प्रमाणात आहे. आणि असं तसं ही जी सीझनवारी जी फळं आहेत ती त्या सीझनला भरपूर प्रमाणात बाजारात येतात नेहमीच. सकाळी 5 वाजल्यापासून जवळपास हो बाजार चालू असताना आणि अशीच गर्दी असते. नमस्कार. नमस्कार दादा, काय म्हणताय?
तुमचे रील सगळे बघतो कोकणापासून अगदी. हो 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 खूप मस्त करता. हो खूप चांगलं. धन्यवाद धन्यवाद दादा. अतिशय सुंदर. नाव काय म्हणाला तुमचं? संजय पावसकर. कुठे गाव कुठलं? रत्नागिरी पावस. रत्नागिरी पावस शहर. संजय पावसकर दादा आवर्जून हाक मारला. धन्यवाद. बरं वाटला. चला चला. तर असे जे आपले सबस्क्रायबर वगैरे आहेत ते नियमित व्हिडिओ बघतात आणि आपणाक ते आवर्जून बाजारामध्ये भेटले की हाक मारतात. म्हणजे आपणाक सुद्धा बरं वाटतं की म्हणजे ते लोक आपणाक ओळख दाखवतात आपली. तर असं हे सुंदर बाजार बघा. सगळ्या प्रकारची फळं होलसेल मार्केट असल्यामुळे भरपूर प्रमाणात सगळे प्रकार फळांचे हे बघून मिळतात. फळं भाज्या पालेभाज्या गोष्टी या बाजारात आपल्याला बघून मिळतात. कलिंगड सफरचंद त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात असलेले आता हे काकडी तर भरपूर प्रमाणात आहे. दुधी काकडी काकडी कायच आहे? अवघे 40 रुपये किलो काकडी असा म्हणजे आपण घेतो तो साधारण होलसेल दर आहे. आणि त्यामुळे काकडी गाजर बीट पण भरपूर प्रमाणात आहे. वांगी मस्त. वांग्याचा एक नवीन प्रकार आहे. छानच वांगी. दादा कशी किलो आहे ती वांगी? 80 रुपये किलो. ती वांगा लांब वांग्याचा प्रकार आहे आणि भारी आहे. काकडीचे आपण 2 प्रकार बघितले की मगाचं वेगळं हो हिरो काकडी. बीट पण भरपूर प्रमाणात आहे. बाजार होलसेल असल्यामुळे भरपूर प्रमाणात हय भाजीपालो फळफळावळ मोठ्या प्रमाणात दिसतात. लांबच्या लांब बाजार असतो. मस्तपैकी पालेभाज्या मुळा भाजी लाल माठ सगळं आपण जसं कोकणात सुद्धा बघतो त्याचप्रमाणे सगळी भाजी आहे. मुळे बघा केवढे लांब आहेत. कसे मुळ्याची जुडी ताई? 20 रुपयाला मुळ्याची जुडी आहे. सगळ्याच जुड्या बहुतेक 20 रुपयाला असतात. मटर 100 का 3 किलो. 100 का 3 किलो बहुत सस्ता हो गया. होलसेल रेट में. गाजर का रेट क्या आज? गाजर 30 रुपये किलो है. गाजर 30 रुपयाला किलो. आता हा सीझन गाजराचा असल्यामुळे गाजर भरपूर प्रमाणात ह्या गाजर भरपूर प्रमाणात या बाजारात मिळतात. म्हणजे सगळ्या बाजारामध्ये आपण बघतो. मटर भरपूर प्रमाणात बाजारात आहे. गुलाबाची फुलं बघा कसं. भेंड्याचा दर 30 रुपये अर्धा किलो. पुढे भरपूर गर्दी असल्यामुळे आपल्या वाहनांची पण गर्दी आणि भाजीपाला पण म्हणजे जरा आमचे कष्टकरी आहे. हां द्राक्ष पण आता मोठ्या प्रमाणात बाजार. कैसा आहे अंगूर? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. 100 रुपयाला किलो ही द्राक्ष. आणि हे ड्रॅगन फ्रूट? ड्रॅगन 100 का 120 का 3. 120 का 3 आहे. ड्रॅगन फ्रूट खूप उपयोगी असतात. खाऊ गया असं चांगल्यापैकी फळ. ठाण्यापासूनच्या जवळपासच्या ठाणे जिल्ह्यातले हे कष्टकरी त्यांच्या ही शेतातली भाजी आपल्याला बघू मिळतात. सगळ्या प्रकारची भाजी आहे बघा. चवळी आहे, कोबी आहे, त्याच्यानंतर पालक हा आणि मुळ्याची भाजी आहे. त्याचप्रमाणे हरकुळसुद्धा छान अशी फ्रेश भाजी सगळे घेतात नक्कीच ह्या कष्टकऱ्यांकडच्या. हा वालीचं कुठला प्रकार आहे वालीचा? वाली चवली वाली. किती कशी जुडी आहे ती? आपण पहिल्यांदा मोठी वाली बघतो. मोठी वाली हे सगळे त्यांच्या शेतातली आहे. छानपैकी ताई एक विकत आहेत आणि भरपूर लोक मग अशी ताजी भाजी येऊन घेतात प्रत्येकजण. इथे सुद्धा बसले आहेत आमचे कष्टकरी. यांच्याकडे दुधी त्याच्यानंतर हे मोठ्या प्रमाणात दुधी. कसे आहेत दुधी? ते 20 रुपयाला दुधी आहे. मुळ्याची भाजी बघा एकदम फ्रेश ताजी एकदम आणि मोठ्या जुड्या आहेत. कशी 20 रुपये ना मुळ्याची भाजी? मुळ्याची भाजी पण 20. आज बहुतेक भाज्या 20 रुपये वगैरे असत. श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी त्याचप्रमाणे आजूबाजू जेवढे काही सोसायटी आहेत तर भरपूर लोक या बाजारात सकाळची येऊन भाजी खरेदी करतात. आज तसं रविवार पण रविवार आता गणपती उत्सव सुद्धा चालू आहे तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक भाजीपालो घेऊन येतात. फळ फुलं आहेत गुलाबाची. वा अप्रतिम अशी गुलाबाची फुलं. कशी बाबा जे बन 70 रुपयाला बंच आहे.
आणि ही शेवंतीची बघा 2 प्रकारची फुलं आहेत. शेवंती आहे, सोनचाफा पण आहे, सगळं आहे, सगळे फुलाचे प्रकार आहेत ना. आणि आईकडे मुळा भाजी आहे ना, मुळा आहे, कोथिंबीर आहे, गावठी पालक आहे. गावठी पालक आहे. हे काय आहे? हे काय आहे ताई? हे काय हो? दुधी आहे. दुधी आहे. अच्छा, गोल दुधी आहे. हा, गावठी दुधी आहे. अरे वा, छान माहिती दिली. मिरची, हो धन्यवाद. मिरची, आलं, अद्रक सगळं सगळं काही बाजारामध्ये उपलब्ध. शेवग्याचे शेंगे सुद्धा भरपूर बाजारात असतात. म्हणजे सकाळी मी जाताना ढीकच्या ढीक बघितले होते. जे ग्रामीण शेतकरी आहेत या ठाणे जिल्ह्यातले, ते मोठे रास घेऊन येतात म्हणजे गावठी शेंग्यांचे. आणि ते गावठी शेंगे सकाळी मला भरपूर बघूक मिळाले होते. ते मला वाटतं आता भरपूर लोक घेणारे असतात होलसेलमध्ये आणि मग ते बाजारामध्ये नेत असतील विकू. खूप लांबच्या लांब हो बाजार आहे. म्हणजे असं वाटतं मला दादरच्या भाजी मार्केटमध्ये किंवा भायखळ्याच्या होलसेल भाजी मार्केटमध्ये पूर्वी फिरताना जसं सुगंध पसरलेलं असायचं भाजीचं, तसंच आज सुगंध या सगळ्या एरियात पसरलेलं असायचं. गल्ली गल्लीमध्ये भाजी चालू आहे. आपण ह्या गल्लीत जाऊया, बघूया मस्तपैकी छानपैकी दुकानं आहेत. छान फळांची वगैरे मागणी. मस्तपैकी मांडणी आहे. फळावर सगळ्या भाज्या, सगळ्या गल्ली गल्लीमध्ये भाजीपाला, भाज्या, फुलभाज्या सगळं काय आहे. मोठा बाजार आहे. सध्या नारळ भरपूर प्रमाणात महाग झाले होते. त्यामुळे छोटे मोठे नारळ साधारण 40-50 असं दर आहे नारळांचं. सर कोकणात पण नारळ भरपूर महाग आहेत यावेळी, कारण नारळाचं उत्पन्नच कमी आहे. त्यामुळे नारळ भरपूर प्रमाणात महाग आहे. आता आपण छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता सेवा संघाच्या या मंडईत प्रवेश करतो. भरपूर प्रमाणात भाजीची मस्त मस्त दुकानं. मगाशी आपण रोडवरची दुकानं बघी होतो. आता ही तलाव म्हणजे तलावपाळीच्या बाजूकच ही छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई असा. एक फेरफटको मारून घेऊया भाजी मंडई. सुंदर भाजी मंडई आहे. सगळ्या प्रकारच्या भाज्या, फळभाज्या, फुलभाज्या मस्तपैकी मांडणी गेलेली आहे बघा सगळ्याची. सगळ्याची मांडणी चांगली आहे भाजीची. दादा डान्स केलेली होते बघून म्हटलं हरकत नाही. सगळं होलसेल बाजार मस्तपैकी आणि सगळ्या भाज्या. मोठमोठ्या हॉटेलला इथून भाज्या जाते. भोपळे बघा केवढे. कैसा आहे ना इतना बडा आहे भोपळा? कसा आहे, कसा आहे तो? हा 20 रुपये किलो. मोठे भोपळे आहेत. आणि बघा हे 2 भोपळ्याचे प्रकार आहेत. हे पण भोपळ्याचा प्रकार आहे आणि हे वेगळं भोपळ्याचा प्रकार आहे. आणि हे सुरण ना, सुरण. सगळ्या प्रकारची भाजी आपणाला या भाजी मंडईत मिळतं. आणि या भाजी मंडईतसुद्धा मोठमोठ्या हॉटेलला या भाजी मंडईतून भाजी जातात. हे बघा सगळे पॅकेट टोमॅटोचे वगैरे सगळे असे पॅक करून ठेवलेले असतात. ते प्रत्येकाचे ठरलेले असतात कोणत्या कोणत्या हॉटेलला काय काय पाठवायचं असतं. मोठी विस्तृत भाजी मार्केट आणि भरपूर प्रमाणात भाजी आहे. हे दादा बघा हे असे जे येतात त्याला असं साफ करावं लागतं. म्हणजे हे छानपैकी साफ करून मग ते ठेवून देतात. कारण जे शेतातून काढल्यानंतर डायरेक्ट ते असे व्यवस्थित पॅक करून पाठवले जातात आणि मग ते असे साफ केले जातात. कोबीचे कांदे आहेत आणि ते छानपैकी क्लीन करतात बघा. भरपूर प्रमाणात मोठं भाजी बाजार आहे. म्हणजे असं मुंबईमधलं भाजी बाजार मी पहिल्यांदा एवढं मोठं बघतोय तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि हे सकाळी लवकर 5 वाजल्यापासून भाजी बाजार चालू होता. आणि आपल्या बाजूला दिसतात ती तलावपाळी. समोर आपल्याला तलावपाळी दिसतात.
काय म्हणतात तलावपाळी दाखव. विस्तृत मोठं भाजी मार्केट आणि त्या सगळ्या भाज्यांची आता पॅकिंग चाललेली आहे. ते भाजी पाठवली जाईल हॉटेलला. भोपळे बघा, भोपळ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत मस्त वेगळे आणि छान अशी जी भाजीची मांडणी आहे. शेवग्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात आहेत. शेवग्याच्या शेंगा कशा आहेत त्या किलो कशा आहेत? 100 रुपयाला शेवग्याच्या शेंगाची दर आहे. ह्या दिवसामध्ये शेवग्याचे शेंगे खाल्लेले चांगले असतात कारण तुमका सगळ्यांना माहिती आहे त्या शेवग्याच्या शेंगामध्ये मोठ्या प्रमाणात सी विटॅमिन्स असतात, म्हणजे आयरनसुद्धा असतात. म्हणजे असं प्रोटीनयुक्त भाज्या, आपल्या सगळ्या पालेभाज्या फळभाज्या हे प्रोटीनयुक्तच आहेत. जास्तीत जास्त पालेभाज्या खाऊक आहे किंवा भाज्या खाऊकच आहे जास्तीत जास्त, जिचं शरीरासाठी भरपूर चांगला उपयोग आहे. कधी सकाळी लवकर येलास तर या ठाण्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात होलसेलमध्ये भाजी विकली जातात. त्यामुळे सकाळची जर या बाजारामध्ये तुम्ही येलास तर तुम्हाला नक्कीच चांगली भाजी मिळणार. पुन्हा आपण ह्या आता छत्रपती शिवाजी महाराज मंडई इथून बाहेर पडून पुन्हा एकदा आपण त्या मुख्य रस्त्यावरती जातो जो स्टेशन रोड आहे, ते जाऊया. बघूया अजून काय काय बघू मिळतात. अगदी चमकदार टोमॅटो आहेत, मस्तपैकी अगदी साफ आणि क्लीन करून टोमॅटो ठेवले जातात. दादा कैसा आहे टोमॅटो? 30 रुपयाला आणि 40 रुपयाला टोमॅटोचा दर आहे. एकदम फ्रेश टोमॅटो आणि मस्तपैकी अगदी लाल लाल टोमॅटो आहे. 30 रुपये किलो आणि 40 रुपये किलो असे दोन दर टोमॅटोचे. कारण टोमॅटोमध्ये कधी कधी 80 रुपयात पण जातात आणि कधी तो 30 रुपयात पण मिळतात किलो, 30-40 रुपयात पण किलो मिळतात. आज त्याचा दर 30 आणि 40 रुपये. करेला या दिवसात सुद्धा करेला, दोडकी, भरपूर शिराळा म्हणजे आपण शिराळा म्हणतो ते का, शिराळा करेला सगळ्या प्रकारची भाजी या दिवसात सुद्धा आपल्याला बघू मिळतात. पुढे जाऊया. आणखी वेगवेगळे प्रकार आहेत भाजीचे, म्हणजे शेंगभाजी भरपूर प्रमाणात असाच, म्हणजे शेवग्याच्या शेंगा त्याचप्रमाणे वाली आणि वेगवेगळ्या प्रकारचे भाजी आहेत. बघा, या ठाण्यात काय मिळत नाही असं नाही. या ठाण्याच्या स्टेशन रोडच्या बाजारात भरपूर सारे भाज्या मिळतात. आता भाजीचे फणससुद्धा ह्या दिवसात येले, म्हणजे फेब्रुवारी महिना चालू झालो आणि फणस दिसायला लागले. हे भाजीचे फणस म्हणजे आपण नेहमी कोकणातल्या आपल्या बाजारातल्या मध्ये बघतो भाजीचे फणस मोठ्या प्रमाणात असतात, नीर फणस असतात, भाजीचे फणस असतात. आता आपणाक या फेब्रुवारी महिन्यातच फणस बघू मिळाले. नॉर्मली फणस आपणाक मार्च एप्रिलपासून कोकणात बघू मिळतात, पण हे फणस आतापासूनच दिसायला लागले. म्हणजे आंबेसुद्धा येले बाजारात आणि फणससुद्धा येले. महिना चालू झालो हा फेब्रुवारीचा. फेब्रुवारी महिन्यात ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बाजारामध्ये ह्याच्या ठाण्याच्या बाजारात बघूक मिळतात. आजचो कांद्याचो भाव आपण जाणून घेतलो. कांद्याचो भाव आजचो असा 40 रुपये आणि बटाट्याचो भाव असा 40 रुपये. सफेद कांदो आता बाजारात दिसायला लागलो. सफेद कांदो बाजारात दिल्यामुळे तो सर्दीसाठी किंवा सफेद कांदो नेहमी जेवणाबरोबर खाल्लेलं खूप चांगलं असतं. तुमची जे काही सर्दी किंवा बाकीचे काही गोष्टी असतील, त्रास असतील, ते तुमचे घशाचे प्रॉब्लेम असतील, तर ह्या सफेद कांद्यामध्ये अगदी सफेद कांदो खाल्ल्यामुळे बरे होतं. 60 रुपये आज 50 रुपयात सफेद कांद्याचा दर असा बाजारामधलं. मस्त भाज्या हरकुळ. त्याच्यानंतर ही भाजी आपण मगाशी जाणून घेतली. काही भाज्या आहेत ना ते आरोग्यदृष्ट्या खूप छान आहेत खाण्यासाठी. कोबी फ्लॉवर वगैरे सुंदररित्या त्याची रचना करून ठेवलेली असतात. म्हणजे भाज्यांची रचनाच भारी असतं या बाजारामध्ये, त्यामुळे ते आकर्षकपणा जाणवतं त्या भाज्यांचं. म्हणजे आकर्षक भाजी दिसले की आपण ते घेतोच. हे बघा मस्तपैकी साफ करून पण भाज्या ठेवल्या जातात. फ्लॉवर, कोबी हे साफ करूचं लागतं कारण ते मुळे पूर्ण असतं. ते बघा अशा पद्धतीने मुळे असतात, त्याचा व्यवस्थित असे साफ केलं जातं. ते छानपैकी साफ झाली ती भाजी. शेतकरीच्या भाजीतून म्हणजे शेतकरी बळीराजा जो आपला तो ते भाजी मुळातून डायरेक्ट काढून ते डायरेक्ट मग त्याची मुळे तसेच काढून ते भरले जातात. छान फळं. आता ह्यो समोर आपल्याला रस्ता दिसता, ह्यो आपल्याला समोर रस्ता दिसता तो जांभळी नाक्याकडे जाता. हे आपण जांभळी नाक्याच्या आता जवळ येलो, म्हणजे स्टेशन रोडपासून जांभळी नाक्यापर्यंत जवळपास
रस्ता स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं पुढे मठ आहे. त्या मठात काय व्हिडिओ करून मिळत नाही, त्यामुळे जाता येत नाही. तर जवळपासच आता तो धर्मवीर आनंद दिघेंचा मठ आहे, म्हणजे जांभळी नाक्यावरती. आता पुन्हा एकदा आपण आतमधल्या स्टेशन रोडवरती जाऊया. ह्या श्री पेढ्या मारुतीचा मंदिर असा समोर आपल्याला दिसतात. तर मंदिराच्या आतमध्ये होलसेलची दुकानं बऱ्यापैकी असत. सिद्धिविनायका मंदिराकडून आता पुन्हा एकदा आपण स्टेशन रोडला जाऊया. स्टेशन रोडला लागूनच एक मासळी बाजार आहे. त्या मासळी बाजारात जाऊन आज मासळी बाजारात त्या खैचे मासे येईल ते सुद्धा आपण बघणार असतो. ₹50 चार ह्या कोथिंबीरच्या भोपळा मिरची ₹30 किलो. भरपूर प्रमाणात भोपळा मिरची आणि अवघ्या ₹30 किलो कसा. भरपूर गल्ले आहेत आणि गल्लेपणात बाजार हा. लगे तो 2-3 खाओ, टेस्टी नहीं रहेगा पैसा मत 2.5 का भी निकाल लो होते तर मासळी बाजार म्हटल्यानंतर जवळपास गरम मसाल्याचं दुकान असताना भरपूर प्रमाणात गरम मसाले आहेत. सगळ्या प्रकारचे गरम मसाले दिसतात. हे बघा मराठा मसाला मार्ट म्हणून आहे. त्या मार्टमध्ये भरपूर प्रमाणात मसाले तसेच ड्रायफ्रूट वगैरे भरपूर प्रमाणात कांदे बटाटे लसूण. आता लसूण कैसा किलो आहे आज? ₹150 किलो लसूण आहे इथे. म्हणजे आपण ₹400 वगैरे किलो ऐकली होती, पण अवघ्या ₹150 किलो दिसतो इथे. स्वस्त लसूण एकदम. आणि ह्या मराठा स्टोर्समध्ये सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. आता आपण जाऊया मासळी बाजाराच्या इमारतीकडे. बघूया मासळी बाजारात काय काय आता. आता आपण मासळी बाजारात येलो. आता मासळी बाजारात खयचे मासे बघू मिळतात ते बघूया. आज रविवार आणि रविवारचे काय मासे येईल ते बघूया. प्रत्येक मासळी बाजारात धार म्हणजे शस्त्रांका धार काढूसाठी एकतरी असे धार काढणारे असतात. बघूया मासे आज भरपूर हत वाटतात. कृष्णा फिशर्स म्हणून त्यांचे होलसेल मावरा मासे. बोंबील बघा अगदी फ्रेश ताजे बोंबील एकदम. ताजे बोंबीला किलोवरती विकले जातात. आणि ते कृष्णा फिशर्स म्हणूनच त्यांच्या ह्या प्रवेशद्वारातच भरपूर सारे मासे आपल्याला बघून मिळतात. कृष्णा फिशर्स म्हणून ते मग त्या होलसेल विक्रेते असताले फिशिंगचे आणि त्यांच्याकडून हे मासे प्रॉपर असे विकले जातात. सगळ्या बाकेटमध्ये मासे आहेत त्यांच्या. सुरमई प्रॉन्स भरपूर प्रमाणात प्रॉन्स वगैरे सगळे प्रकार आहेत माशांचे. असे छान मासे आपल्याला आता बघू मिळतले. आता हे सुरुवातीकच सुरमई आहेत मोठे अगदी फ्रेश ताजे सुरमई आणि पापलेटा सरंगे आहेत.
सुरमई आहेत, पापलेट, सरंगे आणि आता हलवा साफ करतात. पुढे जाऊया, बघूया आणखी काय काय मासे रोज मिळतात ते. इथे मुळे आहेत, कालवा भरपूर दिवसांनी. अरे बापरे, काळे खेकडे एकदम खाडीतले मस्त पैकी. कसे आहेत ताई खेकडे ते? 1000 रुपये किलो आहे. किलोला तुमचा फायदा होतो. किती किलोला किती जुळे? किलोला 6-7 बसतात. किलोला 6-7 बसतात आणि 1000 रुपये किलो. आणि एकदम मोठ्या घेतल्या ना तर हां. 4 नाही तर 5 मोठ्या भरलेल्या असतात आणि हे सगळे भरलेले दिसतात खेकडे. मासाने भरलेले आहेत. हां. आणि या गाभोळीच्या असतात त्या 1000ला 6 असतात, 1200ला 6 हा गाबोळीच्या बघा प्रकार म्हणजे खेकड्यांमध्ये पण भरपूर प्रकार आहेत आणि त्या प्रकारात या गाभोळीच्या हा गाबोळीचे ताई दाखवतात. या बघा. या गाभोळीच्या जबरदस्त भरलेले असतात आणि हे खाऊ ते फोडून दाखवणार तुम्हाला, गॅरंटी 100%. 100% गॅरंटी शक्य. हे गाबोळीचे म्हणजे आपण ते का लाखाचे म्हणतो, लाखाचे खेकडे हे लाखेचे असे आहेत. लाखेचे खेकडे. हे 2 घेतल्या तर तुम्हाला 350 ला आहे. 350 रुपयाला 2 1200च्या 6 असतात ना, 1000ला 6 देतो. इकडे घेतल्यानंतर इकडे फोडून दाखवणार आम्ही. माहिती गेलेले ना, चांगल्या होत्या ना, आवडल्या का? याला पण म्हणजे लोक आवडीने खेकडे वगैरे घेतात. या आमच्या ताईंकडे अगदी फ्रेश तुम्हाला आणि चांगले खेकडे मिळणार. लाखेचे खेकडे 1000ला 6. हे छोटे हे 200ला 6 आहेत, 300ला 6 आहेत. लाखेच्या भाव नाही होणार, 350च्या 2 येतील. 1000ला 6 साफ केलेली आहे. बघा आत्ताच साफ केलेली मोठे खेकडे आहेत. कालव कालवाची कशी आहे? भरपूर कालव आहेत. मोठी कालव आहेत, अगदी मोठ्या डोळ्याची कालव. कालवांचा कसं आहे पिशवी? कालवा 250ला एक आहे. कालवा आणि शिंपल्या अलिबागवरला येतात. अच्छा, कालवा आणि ही शिंपल्या अलिबागवरून येतात ताईंकडे आणि ते 250 रुपये सांगितले त्याचे. शिंपल्या कशा आहेत? शिंपल्या एकदम मस्त. शिंपल्या कशा किलोवरती आहे? शिंपल्या 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. शिंपल्याला भाव आहे ना. मस्त. हो, त्या दिवसात जरा शिंपल्यांका डिमांड असतात आणि फ्रेश शिंपल्या हे बघूया आपण पुढे. सगळे माशांचे पापलेट, प्रॉन्स, सगळे मासे, भरपूर मासे. काय दर जाणून खापरी पापलेट, त्याचप्रमाणे रावस, सुरमई, प्रॉन्स, सगळं काही आहे. वेगवेगळे प्रॉन्सचे प्रकार आहेत आणि मस्तपैकी होलसेल असं हे दराचं मोठं खापरी पापलेट दाखवतो. आणि ही कशी मोठी पापलेट आहे, 450 रुपयाला प्रॉन्स किलो. त्याच्यानंतर रावस आहे, खापरी पापलेट आहे. खूप मोठे खेकडे आहेत बघा. म्हणजे हे खाडीतले खेकडे या दिवसात खाऊ सॉलिड असतात. थंडीच्या दिवसात खेकडे खाऊ भारीच लागतात. हे तिसरे आहेत, तिसरे मुळ्यासह प्रकार आहे. शिंपलेच म्हणतो, कॉमन नाव देता. जिताडा मासा आहे ना हा? रावस आहे, ही घोळ आहे. अच्छा, रावस मोठी कापलेली आहे आणि घोळ मासो अगदी फ्रेश आणि ताजी रक्ताचे मासे एकदम ताजे असतात त्यामुळे. मोठ्या प्रमाणात बोंबील सुटी केले जातात, म्हणजे साफ केले जातात. क्लीन करून ते बोंबील हॉटेलला पाठवले जातात. भरपूर बोंबील आणि हे सगळे जे इथल्या बरीचशी जी मासळी आहे ती हॉटेलांमध्ये जातात. शार्क मासो म्हणजे मोरी मासो आपण म्हणतो. मोरी आहेत, बांगडे आहेत, मोठमोठे गाबोळी आहेत, बघा सुळे मासे आहेत आणि ह्या गाबोळ्या आहेत. शेतकी मासे आहेत, लेपा मासे आहेत आणि काही मासे छानपैकी साफ करतात. खापरी पापलेट, हलवे, भरपूर प्रमाणात माशांचे वेगवेगळे प्रकार आज आपल्या ठाण्याच्या या स्टेशन रोडच्या मासळी बाजारात बघू मिळतो. अगदी मोठी मोरी 600 रुपये का, म्हणजे तशी स्वस्तच आहे. मोठी आहे, हलवे आहेत, रावस आहेत, पापलेट आहेत, छानपैकी मासे आणि सुळे आपणाला नेहमी आवडतात. सुळ्याचा वाटा कसा ताई? सुळ्याचा वाटा 500ला सुळे भरपूर प्रमाणात होत आणि छान मोठे आणि ताजे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताजे सुळे एकदम. आणि सुळं मासो खाऊ एकदम टेस्टी असतात, भारी असतात चवीक एकदम. असं सुंदर माशाचं बाजार आहे. पुढे आणखी बघूया. प्रॉन्स, बोंबील अगदी पण ताजे दिसतात. खय पण आता आपल्याला सुळे बघू मिळतात. सुरमई आहेत, हलवे आहेत, त्याच्यानंतर सुळे आहेत. आज सुळे भरपूर प्रमाणात दिसतात. अरे वा, ह्या दादाने काहीतरी आणले नाही. घोळ आहे का दादा? घोळ मासा. घोळ माशाला कापून आणल्याने व्यवस्थित.
आणि हे सगळे मासे किलोवरती विकले जातात. सुरमई कापलेली आहे, सोळे आहेत, जाय बांगडे आहेत, हलवी आहेत, त्यानंतर सुरमई आणि रावस. मासे कापले, सुरमई बघा अगदी कापलेली, आडवी तुकडा कापलेली आहे त्याची. आपलं राज्याचं मासे पापलेट आहे, 1000 रुपये साधारण किलो आहे पापलेटची दर. ही जी आहे ती खापरी पापलेट आहे, ही जरा महाग असतली. आता ह्या स्टेशन रोडच्या मासळी बाजारात रोहित कोळी दादांचं नंबर आहे, हा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवरती तुम्ही जर ऑर्डर दिलात तर तुम्हाला हे मासे इथे तुम्हाला उपलब्ध होतील. ते त्या ऑर्डरप्रमाणे, दिलेल्या ऑर्डरप्रमाणे मासे आणून इथे ठेवतील, ते तुम्ही घेऊन जायचे. आता हे बघा मोठमोठे खापरी ओळले. खापरी पापलेटचा दर काय आज? खापरी पापलेट 1800 रुपये किलो खापरी पापलेटचं दर आहे. पापलेट बघा एक एक कसलं सनसनीत आहे, मस्त पापलेट आहे. जाय बांगडे, सुरमई, त्याचप्रमाणे हलवे असे छानसे मासे. आणि ह्या कोळी जाय बांगडे हे चांगले मासे आपल्याला मिळतात. आणि हे बघा दादा मस्त मस्त कापतात, अगदी इझी कापतात मासे. तर ते पापलेट कापतात बघा, मोठी पापलेट आहे, फ्रेश पापलेट आहे. बऱ्याचशा बाजारामध्ये आपल्याला बळे मासे बघून मिळतात. हे छोटे बळे आहेत, काही मस्तपैकी कापतात बघा. आणि सुरमई ताजी असली की अशी बघू बरी वाटतं, एकदम फ्रेश तुकडे आहेत त्याचे बघा. सुरमई ताजी आहे एकदम. ताजे मासे आपल्याला आजकाल बाजारामध्ये फिरताना दिसतात, बरोबर लक्षात येतात ताजे मासे खायचे असतात. किंवा म्हणजे मोस्टली आमच्या ह्या मासळी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात ताजे मासे असतात. सुरमई, खापरी पापलेट, सरंगे, रावस असे सगळ्या प्रकारचे मासे असतात. कोलंबी म्हणतो आपण, चिंगळा म्हणतो, मोदका असे छान मासे चालतात. इकडे चिंबोरे आहे मस्तपैकी. इकडे सुद्धा छानपैकी चिंबोरे आहेत, मस्त चिंबोरे एकदम फ्रेश जिवंत आहेत ना. लाखेचे आहेत का या? लाखेचे आहेत ना. अच्छा, लाखेच्या महाग मिळतात ना थोड्याशा, पण त्या भरलेल्या असतात ना लाखेच्या, एकदम मस्तपैकी. चवीत पण भारी असतात लाखेचे. अशा पद्धतीने मांस भारी ना, मांस भारी, आणि ते टेस्टी लागतात एकदम. आणि थंडीच्या दिवसात खाऊ गो एक इकडे खायला पाहिजे नाही का. मस्त. चला कोंबड्या एकदम मस्त. नगावरती की किलोवरती? नगावर. तसं नगाची किंमत काय आहे? 500-400 अशा किमती आहेत नगाच्या. असं ह्या गावठी कोंबडीचा हो भाग आहे. हा रशिदा आहे, रशिदा मावशी, तिच्याकडे चांगले हे कोंबडी आहेत. जवाहरबाग अग्निशामकाच्या समोरच जो मासळी बाजार भरतात, ह्यो जो रस्ता होता तो आपला दादोजी कोंडदेवकडे जाता. आणि हे सुद्धा रस्त्यावरती मासळी बऱ्यापैकी बघून मिळतात. सुके मासे, ओले मासे, सगळ्या प्रकारचे मासे असत. ह्यो ठाणा पश्चिमचो स्टेशन रोडचो मासळी बाजार आणि भाजीपाल्याचो बाजार बघून तुमका नक्की आवडतलो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती. धन्यवाद. जय हिंद.